आदित्य ठाकरे यांना ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाणार अशी सूत्रांची माहिती आहे। दरम्यान पुढील राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला हवं असं राऊतांनी म्हटलंय। तर माझ्या कार्याध्यक्षपदासंदर्भातील चर्चा या तथ्यही नाहीत असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेत आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्षपदाची धुरा दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करून पक्षाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे। बैठकीमध्ये एकमतानं आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष करण्याचा ठराव मांडला जाणार आहे। उद्धव ठाकरे यांना जसं कार्याध्यक्ष करण्यात आलं होतं तसंच आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष केलं जाणार आहे। आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे। नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे। ते घेतला जात असेल तर चांगली गोष्ट आहे। ते स्वतः कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत, परिवारातला एक भाग आहे, युवा पिढी त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे, त्यामुळे त्यांना कार्याध्यक्षपद त्या ठिकाणी मिळालं तर ती चांगलीच गोष्ट आहे। शेवटी तो त्यांचा तिथं पक्ष आहे। मला वाटतं ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे। असाच प्रकार शिवसेना प्रमुख हयात असताना उद्धव साहेबांनी केला होता। उद्धव साहेबांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी, रिटायर व्हावं, हा संकेत कदाचित या कार्याध्यक्ष पदामुळे देण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंनी उद्धव साहेबांना केला असेल। आमच्या पक्षात जेव्हा काही बदल घडतायत तर बाकीच्यांना मोड काय येत आहेत तेच मला काही कळत नाही। का वेगळ्या मोडवर जातायत? अरे मेल्यानू तुम्ही गळाला लागलात त्याचं बघा। आज सकाळपासून काही टीव्ही चॅनल्सवर बातमी आहे की मला पक्षामध्ये काही पद दिलं जाणार आहे। या बातमीत काहीही तथ्य नाहीये आणि अशी कुठलीही चर्चा पक्षात नाहीये।